गुरुवारी सकाळी सैफ अली खान यांच्या बांद्रा येथील घरात एक धक्कादायक घटना घडली। एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घरात शिरून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। घडलेली घटना चांगलीच अंगावर काटा आणणारी आहे। रात्रीच्या काळोखात चोरीच्या इराद्याने घरात घुसलेल्या व्यक्तीला सैफने थांबवण्याचा प्रयत्न केला। यामुळे वाद होऊन हल्लेखोराने चाकूने सैफला अनेक ठिकाणी जखमा दिल्या। त्यानंतर त्यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सुदैवाने घरातील इतर सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत। मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। पोलिसांनी असेही सांगितले आहे की हल्ल्याचा उद्देश चोरी असावा। सैफच्या परिस्थितीने चाहत्यांसह संपूर्ण इंडस्ट्रीला हादरवून टाकले आहे। सोशल मीडियावर #GetWellSoonSafe हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे। सर्वजण त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि तसेच करीना कपूर आणि कुटुंबीय या कठीण प्रसंगी सैफ सोबत आहेत। या घटनेनंतर बॉलिवूड स्टारच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। मुंबई सारख्या शहरात उच्चभ्रू सेलिब्रिटींसाठी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी ही चिंतेची बाब आहे। सैफ अली खान यांच्या चाहत्यांचे लक्ष आता पोलिसांकडे आहे, जे आरोपीला लवकरात लवकर पकडण्याच्या प्रयत्नात आहेत। त्यांची तब्येत लवकर सुधारावी अशी सर्वजण प्रार्थना करत आहेत। अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।